नुकताच मी एका वृत्तपत्राच्या लेखात एक अभिमानाची बातमी पाहिली. त्यात स्पष्ट सांगितले आहे की मुंबईचे मूळ रहिवासी आगरी आणि कोळी समाज आहेत. हजारो वर्षांपूर्वी एका महर्षीला 2 पुत्र झाले, एक अगला आणि दुसरा मंगळा. महर्षीने त्यातील अगळाला सांगितले की तू समुद्रकिनारी मीठ तयार करून उदरनिर्वाह कर, आणि मंगळाला सांगितले की तू समुद्रात मासे पकडून उदरनिर्वाह कर. मीठ तयार करणे झाले मिठागरी म्हणजेच आगरी, मासेमारी करणारे झाले कोळी. अतिशय कष्टाळू असे दोन्ही समाज. संपूर्ण देशाने आदर्श घ्यावा असा समाजकारण या दोन्ही समाजात. हुंडा पद्धत नाही, स्त्रीला एकविरा देवीचा दर्जा दिला जातो. हे दोन्ही समाज स्त्रियांना समान वागणूक देतात. हे दोन्ही समाज आरक्षणाची भीक मागत नाही. जगातील पहिले व सर्वात जास्त काळ शेतकरी आंदोलन याच समाजाने रायगड जिल्ह्यात 7 वर्ष चालू ठेवले. त्यामुळे कुल कायदा अस्तित्वात आला. आंदोलन केले, पण एकाही आगरी कोळी शेतकऱ्यांनी शेती कर्जामुळे आत्महत्या केली नाही. याच समाजाने देशाला 12.50% कायदा लागू करून दिला. मुंबई वसविण्यासाठी याच दोन्ही समाजाच्या जमिनी घेण्यात आल्या. आता बोला, मुंबई कोणाची? आगरी कोळ्यांची, शिवसेनेची, मनसेची, BJPची? तुम्ही ठरवा. आणि आपण इथले रहिवासी आहोत, आपला आवाज कधी दाबू देऊ नका.